स्वागतो महाराज स्वागतो सुस्वागतो स्वागतो महाराज स्वागतो महाराज सुस्वागतो महाराज स्वागतो महाराज सुस्वागतो महाराज प्रेम सहित गादे धरुये प्रेम सहित गादे धरुये पधारिये महाराज स्वागतो महाराज सुस्वागतो महाराज स्वागतो महाराज सुस्वागतो महाराज स्वागतो महाराज उलटेन संसार सारा
पापियों को पाप से है। भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला है, नवजोत जगाने वाला है। हरि नाम यही हरि धाम यही, हरि नाम यही हरि धाम यही। जग के मंगल की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला है, हरि दर्श कराने वाला है, हरि दर्श कराने वाला है। ये सुख करनी ये दुख हरनी, ये सुख करनी यही दुख हरनी। श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये मधुर बोल जग पंथ खोल सन्मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है। श्री राधे श्री राधे राधे श्री राधे। श्री राम यही घनश्याम यही, राम यही घनश्याम यही। प्रभु की महिमा की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती। गली लोडांगन वदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमी आलिंगन आनंद भोजन भवे वाळीन मने नमः। विठ्ठल रखमाई विठ्ठल रखमाई विठ्ठल रखमाई विठ्ठल रखमाई विठ्ठल रखमाई विठ्ठल रखमाई। बोले श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतेय नमः। भगवते वासुदेवाय नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरचिन्तं शरण्यम्। भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम्, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वनशी विभूषितकरा नवनीरदाभा, पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा। पूर्णे
कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं श्री राधे को दास, जन्म जन्म मोह दीजियो, श्री वृंदावन को सब द्वारन को छोड़ के मैं आई तेरे द्वार। ओ वृषभानु की लाडली, नित मेरी और निहार। नमो जन्मभूमि जिते जन्म लेमी, नमो कर्मभूमि जिते वाढलेमी, नमो राष्ट्रभूमि जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभु प्रार्थिते मी। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। राधे बोलो गोपाल राधे, गोविंद राधे बोलो गोपाल राधे, गोविंद राधे बोलो गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे बोलो गोपाल राधे, गोविंद राधे बोलो गोपाल राधे। श्री राधे राधे गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे।
गोपाल राधे गोविंद राधे बोलो 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 गोपाल राधे श्री राधे श्री राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतो बोलिए शुकदेव जी महाराज की जय। अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा भक्तकल्पतरू राधा प्राणसंजीवन भगवान श्रीकृष्णांची वाडमयीन मूर्ती श्रीमद भागवताच्या द्वितीय सत्रामध्ये आज आपण सर्वजण प्रवेश करत आहोत। भगवती आदिशक्ती श्री राधा राणीजींच्या परम पावनी मंगलमयी करुणा निधान स्वस्वरूपाच्या छायेखाली आपण सर्वजण कालपासून श्रीमद भागवत कथा या ठिकाणी प्रारंभ केलेली आहे। मोठ्या भाग्याने अनंत जन्माच्या पुण्याईने श्रीमद भागवत हे आपल्यापर्यंत चालत आलेलं आहे, आपल्यापर्यंत ते येऊन पोहोचलेलं आहे। आणि म्हणून भगवंताने जो मानवी देह आपल्याला दिला आणि श्रीमद भागवताने या मानवी देहाला करण्यासाठी ज्या नवविधा भक्ती सांगितल्या त्या नवविधा भक्तीमधील सर्वात प्रथम असणारी भक्ती म्हणजे श्रवण भक्ती। आपण सर्वजण ज्या कार्यासाठी ज्या कामासाठी वेळेचा आयुष्याचा आणि या
मिळालेल्या अनमोल शरीराचा सदुपयोग करण्यासाठी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण करत आहात. काल आपण श्रीमद भागवताचं महात्म्य श्रवण करत होतो. कथा आम्ही ऐकणार आहोत, परंतु आमच्याही अगोदर ही कथा कोणी ऐकली, त्यांना काय लाभ प्राप्त झाला, ही कथा कुठून आली, कुठून प्रारंभ झाली, या सगळ्या गोष्टींचा विचार काल आपण इथे केला. गेल्या चार वर्षापासून मातृपितृ पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला श्रीमद भागवत कथेचा लाभ आपला संपूर्ण असणारा गायकर परिवार, पूजनीय पिताश्री कैलासवासी पंढरीनाथ त्र्यंबकराव गायकर बाबांचे 5वे पुण्यस्मरण आणि मातोश्री कैलासवासी ताराबाई पंढरीनाथ गायकर यांचे 4थ पुण्यस्मरण. पुण्यस्मरण हा शब्द त्याच व्यक्तींच्या कार्यक्रमाच्या समोर लागतो ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये पुण्यांचा साठा झालेला आहे. पुण्यस्मरण शब्दाचा सरळ अर्थ जर आपण पाहिला तर त्या व्यक्तींपेक्षा त्या व्यक्तींनी जे कार्य केलेले आहे, जे पुण्य केलेले आहे, त्या पुण्याचं स्मरण आपल्याकडून वारंवार घडावं. त्या अनुषंगाने त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची फलश्रुती तर प्राप्त व्हावी, परंतु त्यांचं स्मरणही आपल्याकडून घडावं या अनुषंगाने संपूर्ण असणारा हा गायकर परिवार सुंदर पद्धतीने आणि जास्तीत जास्त याचा लाभ आपल्याला प्राप्त व्हावा, आपल्या परिवाराला प्राप्त व्हावा या अनुषंगाने ही कथा आयोजित केलेली आहे. आणि स्वतः संपूर्ण असणारा परिवार अंतःकरणापासून सर्वांगाचे कान करून ही कथा श्रवण करतात. काल आपला विषय झाला की मातृपितृंचं स्मरण करून त्यांच्या प्रीत्यर्थ हरिकथा असेल, ज्ञानदान असेल, त्यांचं वारंवार केलं गेलेलं स्मरण असेल, याने आपले पितृदेवता संतुष्ट होतात आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने केलेली ही कार्य अशा लेकरांचा तर भगवान परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी हरिक व्यक्त करतो. आमचे तुकोबराय बोलत असताना एके ठिकाणी बोलतात, मुलगा जर कर्तृत्ववान असेल, धर्म कार्य करणारा असेल, समाज कार्य करणारा असेल, ज्या मुलामुळे एका का होईना व्यक्तीचा चेहरा हसरा झाला असेल, एखाद्या व्यक्तीच्या ओठावरती हसू आला असेल, एखाद्याची अडचण दूर झाली असेल आणि मनापासून त्या व्यक्तीने जर त्या मुलाला आशीर्वाद दिलेले असतील, लोकांनी जर कौतुक केलेलं असेल, वा काय यांचं कार्य आहे, किती यांचा मोठेपणा आहे, मुलाची जी वाहवा होत असते. आमचे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, यामध्ये कर्तृत्व त्या मुलाचं नक्की असेल, पण त्या पाठीमागे त्याच्या मात्या पित्यांचं कार्य फार मोठं असतं. धन्य माता पिता तयाची. आणि अशी जी गुणवार लेकरं तयार होतात. आमचे आदरणीय समाधान भाऊ असतील, करण भाऊ असतील, त्यांच्या भगिनी असतील, त्यांच्यासाठी, त्यांच्यासारख्या कन्यापुत्रांसाठी जगद्गुरु तुकोबराय बोलतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा,
तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा तयाचा हरिख वाटे देवा तयाचा हरिख वाटे देवा कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तुकोबराया गोड बोलतात तयाचा हरिख वाटे देवा. आणि म्हणून हे कार्य मोठं आहे, कार्य व्यापक आहे. आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी या कथेचं या ठिकाणी भाऊंनी आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण ही कथा श्रवण करतो आहोत. काय लाभ होतो या कथेने या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. काल आपला बोलताना विषय झाला की आत्ताच्या स्थितीमध्ये आत्ताच्या काळामध्ये मानत असले किंवा मानत नसले तरी सुद्धा जो पितृदोष असेल, पितृपीडेचा त्रास असेल तो अनेक लोकांना छळतो. श्रीमद भागवताच्या अनुषंगाने एक शंका उपस्थित केली शौनकादी ऋषींनी. शौनकादी ऋषी सुतजी महाराजांना विचारतात की पवित्राचा उद्धार होईल, पुण्यवानाचा उद्धार होईल, कारण त्याने आयुष्यामध्ये तेवढे सत्कर्म केलेले आहेत, आयुष्यामध्ये जेवढे चांगले कार्य केलेलं आहे तेवढ्या चांगल्या कार्याचं फळ त्याला नक्की मिळेल, त्याला नक्की प्रभूची प्राप्ती होईल, त्याच्या कर्मानुसार त्याला ती स्थिती प्राप्त होईल. पण ज्यांनी आयुष्यामध्ये काहीच चांगलं कार्य केलं नाही, आयुष्यामध्ये पापकर्म घडली गेली, आयुष्यामध्ये पापकर्म केली, धर्माचं आचरण केलं नाही, धर्माचं पालन केलं नाही, धर्म बुडवण्याचं कार्य केलं, जीवनामध्ये पापाचा संचय वाढवण्याचं काम केलं, जे पापी आहेत अशा पाप्यांचा उद्धार कसा होईल. पुनीताला पुण्यवानाला तारणारी अनेक साधनं असतील, परंतु पाप्याचा उद्धार कसा होईल. ज्याने जीवनामध्ये अनंत पाप केली त्याचा मृत्यू झाला, मृत्यू झाल्यानंतर तो भूत प्रेत पिशाच योनीला गेला, अशांना सद्गती कशी प्राप्त होईल, अशांना लाभ कसा प्राप्त होईल. त्यासाठी श्रीमद भागवतामध्ये एक उपाख्यान सांगितलं जे भागवतामध्ये फार महत्त्वाचं आहे. आपण दरवर्षी ऐकत आलेले असाल. भागवतामध्ये गोकर्ण उपाख्यान म्हणून फार सुंदर अशी कथा आहे की भागवताने मेल्यानंतर सुद्धा कसा उद्धार होतो, मेल्यानंतर सुद्धा कृष्ण लोकाची, भगवान कृष्णांची कशी प्राप्ती होते हे सांगणारी गोड अशी कथा सुतजी शौनकादी ऋषींना सांगतायत. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्ववेद विशारद श्रोतस्मार्तेषु निष्णातो द्वितीया इव भास्कर.
तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर उत्तम नगर नावाचं एक गोड असं गाव आहे, सुंदर असं गाव आहे. आणि त्या उत्तम नगर गावामध्ये एक ब्राह्मण राहत आहेत. त्या ब्राह्मणाची कीर्ती गात असताना, त्या ब्राह्मणाचं वर्णन गात असताना श्रीमद भागवत सांगतं, आत्मदेव पुरे तस्मिन सर्व वेद विशारदा. आत्मदेव हे एक उच्च कुळातील ब्राह्मण आहेत. अध्ययनाचा जर विचार केला तर सर्व वेद विशारदा, सर्व वेदांमध्ये पारंगत आहेत, वेदांचं अध्ययन केलेलं आहे. सर्व कलेमधून एकदम निपुण आहेत. श्रोत स्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करा. ज्ञानाच्या बरोबरीने जर सूर्याशी त्यांची तुलना करायला गेलं तर सूर्यामध्ये जेवढं तेज आहे तेवढं ज्ञान या आत्मदेव ब्राह्मणांकडे आहे. अतिशय विद्वान, अतिशय ज्ञानी, सद्वचनी, सदाचारी, सतमार्गाने चालणारे, सत्याची कास धरणारे, ज्या कार्यासाठी भगवंताने आपल्याला या भूतलावरती पाठवलं ते कार्य योग्य मार्गाने चांगल्या रस्त्याने करणारे एक गोड व्यक्तिमत्व म्हणजे आत्मदेव ब्राह्मण आहे. जीवनामध्ये कधी असत्याला स्वीकारलं नाही, नेहमी सत्याच्या मार्गाने चालले आणि त्याचा परिणाम की सर्व उत्तम नगरातील लोक आत्मदेवांना फार मान सन्मान देत होते. खोटं काही काळ तुम्हाला प्रतिष्ठा देऊ शकतं, खोटं काही वेळ तुम्हाला मोठेपणा देऊ शकतं, पण खोट्यापासून मिळालेला मोठेपणा हा चिरकाल टिकत नसतो. सत्याची कासदर धरली तर सत्य हे आपल्याला जगामध्ये अजरा अमर करत असतं. बहु सत्य बोला यथा तथ्य चाला, तेने मानिती लोक बहु तुम्हाला. सत्याचा मार्ग जर धरला, सत्याच्या मार्गाने जर चाललो तर अशी कीर्ती होते जी कधी पुसल्या जात नाही. सत्याला कदाचित थोडासा त्रास होतो, सत्यावर अनेक आघात होतात, पण मार्ग जर टिकवून ठेवला तर ते आपल्याला अजरा अमर करतं. आत्मदेव ब्राह्मणांची कीर्ती सगळीकडे पसरली. सूर्यासारखे तेजस्वी आहेत असं लोक त्यांना म्हणायचे. विवाह झालेला होता. प्रापंचिकांचं जर भाग्य म्हणायचं ठरलं, एखाद्या व्यक्तीला जर बाहेर जाऊन चांगलं कार्य करायचं आहे एखाद्या पुरुषाला, तर त्याच्या घरात असणारी त्याची पत्नी ही त्याच्या अनुकूल असली पाहिजे, त्याच्या कार्यामध्ये त्याची साथ देणारी असली पाहिजे, त्याला प्रोत्साहन देणारी असली पाहिजे. तो जर बाहेर गेला तर पाठीमागे कटकट करणारी नसली पाहिजे. त्याने समाजासाठी वेळ दिला, लोकांसाठी वेळ दिला तर त्या कार्यामध्ये तिने हातभार केला पाहिजे. आत्मदेवांची पत्नी होती, यांचं नाव आत्मदेव, ज्यांचा आत्माच देव आहे किंवा ज्यांच्या आत्म्यामध्ये देव वसतो. पण त्यांची पत्नी होती, तिचं नाव होतं धुंदुली. नाव होतं धुंदुली. इतिहासामध्ये आपल्या पुराणामध्ये काही अशा महिला झाल्या की ज्यांची नावं लोकांनी स्मरणात तर ठेवली पण ती अंगीकारली नाही. कारण आपण कार्य कसं करतो, मी मगाशीच बोलून गेले, आपण कार्य कसं करतो त्यानुसार आपलं नाव ठरलं जातं. काही माणसं झाले पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, जशी रामायणामध्ये कैकेयी असेल, सगळ्यांना कैकेयी माहिती आहे. अनेक प्रकारची रामायणं ऐकली. काही रामायणांमध्ये लोकांनी कैकेयीला दोष दिला की तिने रामप्रभूंना वनवासाला पाठवलं. काही रामायणांनी कैकेयीची बाजू त्या ठिकाणी मोकळी केली की तिच्या जिभेवरती सरस्वती येऊन बसली आणि मग प्रभू वनवासाला गेले वगैरे. तो रामायणातला भाग आहे. पण लोकांना कैकेयी माहिती आहे, महिला मंडळींना कैकेयी माहिती आहे. त्यांनी आपल्या मुलींची नावं कौसल्या ठेवली असतील, सुमित्रा ठेवली असतील, नवे नवे जिने कैकेयीचे कान भरले ती मंथरा. काही महिलांची नावे मंथरा सुद्धा आहेत. मंथरा नाव स्वीकारलं पण कैकेयी स्वीकारलं नाही.
काही नाव आजपर्यंत कुणी एखाद्या स्त्रीचं ठेवलं नाही. तशी ही श्रीमद भागवतामध्ये असणारी ही धुंदुली आपल्या ऐकिवामध्ये, आपल्या पाहण्यामध्ये अजून एखादी धुंदुली आली नाही. का एखादीचं नाव धुंदुली असेल का ऐकली कुणी? नाही. धुंदुली ही तिथेच राहिली. कारण आत्मदेव हे आत्मदेव आहेत, पण धुंदुलीचं वर्तन फार वेगळं आहे. हे सत्य बोलणारे, ती खोटं बोलणारी आहे. हे सर्व स्नान सध्या शौच क्रिया कर्म व्यवस्थित पार पाडणारे, ती अशुद्ध आहे, गडबडी आहे, बोबाडी आहे. हे नेहमी लोकांशी चर्चा करतील तर सत्कार्याबद्दलच चर्चा करणारे आहेत. ही जर बसली शेजारणीजवळ तर याच्या पंचायती कर, त्याच्या पंचायती कर, याचे गाराणे कर, तेच उद्योग चालू, लोकांची निंदा. तरी सुद्धा आत्मदेव ब्राह्मण आपलं कार्य करत आहेत, त्यांचं कार्य सुरू आहे. प्रपंच फार संपन्न असू द्या किंवा फार गरीब असू द्या, जो गृहस्थ आश्रमामध्ये गेला, ज्याने गृहस्थ आश्रमात प्रवेश केला, ज्याने विवाह केला, त्याची इच्छा असते गृहस्थ आश्रमाचं फळ. शास्त्राने जर काही सांगितलं असेल तर गृहस्थ आश्रमाचं फळ आहे संतती प्राप्ती होणे. एक वेळेस संपत्ती कमी असली तरी चालेल, संपत्तीच्या बाबतीत एखादा कमी असला तर चालेल, गरिबी असली तर चालेल, पण लग्न केलं, विवाह झाला तर काही वर्षात संतान प्राप्ती झाली पाहिजे. गृहस्थी आश्रमाचं फळ आहे संतान प्राप्त होणं. आता तो मुलगा असेल की मुलगी असेल या गोष्टीला प्राधान्य नाही. आता जनरेशन बदललं, जमाना बदलला, आता मुलगा मुलगी सगळं काही समान आहे. जुन्या काळातील लोकांचा मुलांसाठी फार आग्रह असायचा, पण प्राधान्य मुलगा आहे की मुलगी आहे या गोष्टीला नाही, प्राधान्य संतान होण्याला आहे. कारण आताच्या काळामध्ये संतान प्राप्ती होणं सुद्धा हे फार अवघड झालेलं आहे. गृहस्थ आश्रमाचं फळ आहे संतान प्राप्ती. आत्मदेव सदाचारी आहेत, सद्वर्तन करणारे आहेत, पण जीवनामध्ये एक दुःख आहे की पोटी मुलबाळ नाही, पोटी संतान नाही. आणि पोटी जर संतान नसेल तर त्रिभुवनाचं राज्य असू द्या, आपल्याकडे कितीतरी संपदा असू द्या, पण ती सगळी काही फिकी वाटते. राजा दशरथाचे उद्गार आहेत, पुत्रहीन सौम्य राज्य सर्व दुःखाय कल्पते. देवतांना युद्धामध्ये मदत केली. बृहस्पतींनी विचारलं राजा दशरथाला की काय हवंय तुम्हाला, तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देतो. दशरथाने सांगितलं तुम्ही मला काय देणार, माझ्याकडे एवढं आहे की भगवान परमात्म्याने मला देऊन विसरला इतकी संपत्ती, सगळं राजवैभव आहे, अनुकूल पत्नी आहेत, सगळी सुख संपत्ती आहे, पण जीवनामध्ये एकच दुःख आहे की पुत्रहीन सौम्य राज्य सर्व दुःखाय कल्पते. पोटी मुलबाळ नाही, हे फार मोठं दुःख आहे जीवनामध्ये. आत्मदेवांची स्थिती तीच आहे. सगळं आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी आहेत, परंतु पोटी मुलबाळ नसल्यामुळे अंतःकरणामध्ये एका प्रकारची सल आहे, एका प्रकारचं दुःख आहे. अंगणामध्ये अनेक प्रकारची झाडं लावलेली आहेत, फळांची झाडं, फुलांची झाडं, पण प्रारब्धामध्ये फूल नसल्या कारणाने, फळ नसल्या कारणाने दारात लावलेल्या झाडांना सुद्धा फळं येत नाहीत. एवढंच नव्हे तर कोणीतरी एक कपिला गाई दान दिली, ती गाई अंगणामध्ये आणून बांधली. चला आपल्याला पुत्र प्राप्ती नाही, निदान या गाईला तरी एखादं वासरू होईल, एखादं अपत्य बाळ होईल, त्या आशेवर आत्मदेव ब्राह्मण आहेत. परंतु प्रारब्ध इतकं प्रतिकूल स्थितीमध्ये गेलेलं आहे की गाय सुद्धा वांज, गाईला सुद्धा काही झालं नाही, दुःखी झालं अंतःकरण. लोक तोंडावर जरी किती गोड बोलत असले तरी सुद्धा लोक बोलायला लागले की सगळं काही आहे यांच्याकडे,
सगळं काही प्राप्त यांना, पण पोटी मुलबाळ नाही, मुलबाळ नाही, मुलबाळ नाही. लोकांनी निंदा करायला सुरुवात केली. सहन करत सहन करत सहन करत जोपर्यंत शक्ती होती तोपर्यंत सहन केलं, पण आता सहन झालं नाही. आत्मदेवांचं मन उद्विग्न झालं. मनामध्ये कुठलाही विचार करण्याची जी क्षमता होती, जी शक्ती होती ती खुंटली आणि आत्मदेव ब्राह्मण जंगलाच्या दिशेने निघाले. जर आयुष्यामध्ये मूलबाळ होत नसेल, पुत्रप्राप्ती होत नसेल, तर मी आता जगून काय करू? आता मला जगायचं नाही, हा देह मला ठेवायचा नाही. म्हणून हा देह विसर्जित करण्यासाठी आत्मदेव ब्राह्मण जंगलाच्या दिशेने गेले. आणि जंगलाच्या दिशेने आत्मदेव ब्राह्मण गेल्यानंतर तिथे चिंतातूर अवस्थेमध्ये बसलेले. समोर पाण्याचा तलाव आहे. आता यामध्ये मी माझा देह विसर्जित करतो, हे शरीर मी ठेवणार नाही. शरीर संपवायचंय, आत्महत्या करायची. शरीर नष्ट करण्यासाठी, आत्महत्या करण्यासाठी जसे निघाले तसे त्यांच्या कानावर भगवंताचं भजन ऐकू यायला लागलं. प्रभूंचं स्मरण करत करत एक साधू महाराज त्या ठिकाणी येत होते. त्या साधू महाराजांना येताना पाहिलं. विलक्षण तेज होतं चेहऱ्यावरती. आता जाणारच आहे तर जाता जाता साधूंचं दर्शन घेतो म्हणून मागे फिरले. मागे फिरल्यानंतर साधूच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि साधू महाराजांनी विचारलं, इकडे कुठे आलात तुम्ही? काय करताय? एवढ्या घनघोर जंगलामध्ये तुमचं काय काम आहे? आत्मदेवांनी सांगितलं की आम्ही जीव देण्यासाठी आलोय, आत्महत्या करण्यासाठी आलोय. आता मला जगायचं नाही. का जगायचं नाही? सांगितलं, पोटी मुलबाळ नाही तर जगून तरी काय करू? गृहस्थ आश्रमाचं तत्व आहे की पुत्रप्राप्ती पाहिजे, पुत्रांनी पिंडदान केलं पाहिजे. ज्याला संतती नाही त्याचं पिंडदान झालं नाही तर त्याला मुक्ती प्राप्त होत नाही. म्हणून मला हे शरीर ठेवायचं नाही. ब्राह्मण देवतेने निरीक्षण करून व्यवस्थित आत्मदेवांकडे पाहिलं. आत्मदेवांना सांगितलं, या जन्मामध्ये तू शरीर सोडशील, या जन्मामध्ये तू जाशील, या जन्मातून सुटशील, पण तुझ्या भाग्यामध्ये काय लिहिलंय? अरे सप्त जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच. 7 जन्म तुझ्या प्रारब्धामध्ये पुत्रप्राप्ती नाही. आता मरशील पण पुन्हा जन्म घेऊन यावं लागेल, तेव्हा सुद्धा पुत्रप्राप्ती नाही. पुन्हा मरशील, पुन्हा जन्म घेऊन यावं लागेल, तेव्हाही पुत्रप्राप्ती नाही. 7 जन्म तुझ्या प्रारब्धामध्ये प्रभूंनी संतान प्राप्ती लिहिली नाही. आणि हे शरीर महदभाग्याने प्राप्त झालं आणि हे नष्ट करण्यासाठी चाललायस. अरे वेड्या, आत्मघात करणं. एक गोष्ट लक्षात ठेवा मायबापांनो, की कदाचित तुमचे सगळे अपराध प्रभू क्षमा करेल. तुम्ही दुसऱ्या एखाद्याचा जर काही कारणाने जीव घेतला आत्मरक्षणासाठी, मना कुठल्या कार्यासाठी, कदाचित प्रायचित्त केलं तर भगवंत क्षमा करेल. पण जर तुम्ही आत्महत्या केली, जर तुम्ही आत्मघात केला, तर आत्महत्येसारखं मोठं पाप जगामध्ये नाही. प्रभू तुम्हाला कधी क्षमा करणार नाही. आत्महत्या हा कुठल्याच गोष्टीवरचा पर्याय नाही. आत्मदेवाला ते ब्राह्मण बुवा फार समजावून सांगतायत, पण आत्मदेवाच्या मनामध्ये आता एकच विचार अगदी फिक्स डोक्यामध्ये बसलाय की या बाबांना कळालंय की 7 जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच. 7 जन्म पुत्र प्राप्ती नाहीये. ज्या अर्थी यांना हे कळालंय की 7 जन्म मला पुत्र प्राप्ती होणार नाही, त्या अर्थी त्याच्यावरचा उपाय सुद्धा यांनाच माहिती असेल. म्हणून संतांचे पाय धरले, ब्राह्मणबुवांचे पाय धरले. ब्राह्मणबुवा सांगतायत, अहो हे काय करताय? सोडा सोडा. त्यांनी सांगितलं, नाही, आता मला पुत्र प्राप्ती द्या, मला संतान प्राप्ती करून द्या, मला संतान प्राप्ती होण्याचा उपाय सांगा. तुमचे पाय काय मी तसे सोडत नाही. आणि जर संत भेटून सुद्धा जर माझं मनोरथ पूर्ण झालं नाही, संत भेटून सुद्धा जर मला मरावंच लागलं, तर लोकांमध्ये संतांची अपकीर्ती होईल. मला माहिती आहे की सर्वजण सांगतात की तुम्ही संतांना शरण जा, संत सगळे तुमचे दुःख दूर करतील, संत तुमच्या जीवनातील अंधकार नाहीसा करतील, संत तुम्हाला प्रकाशाकडे घेऊन जातील.
संत तुम्हाला भगवंताकडे घेऊन जातील आणि तुम्ही भेटल्यानंतर सुद्धा जर माझी स्थिती दुःखमय राहिली तर तुमची संतांची अपकीर्ती होईल. मला उपाय, काहीतरी उपाय सांगा. हट्ट धरला. ब्राह्मण बुवाने बजावलं की तळमळ 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 करत राहिलो, हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. तर सांगितलं तुम्ही कधी समाधानी होणार नाही. जे दिलं त्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे आणि जी गोष्ट आपल्या प्रारब्धामध्ये नाही ती नवस करून हट्ट करून देवाकडून कधीच मागितली नाही पाहिजे. ब्राह्मण बुवाने बजावलं आत्मदेवाला. ठेविले अनते तैसेची तुरावे, ठेविले अनते तैसेची तुराहे, ठेविले अनंते तैसेची तुरावे, ठेविले अनंते तैसेची तुरावे. हो ठेविले अनते तैसेची तुरावे, ठेविले अनते तैसेची तुरावे, ठेविले अनंते तैसेची तुरावे, ठेविले अनंते तैसेची तुरावे. हो चित्तिया सुदावे, चित्तिया सुदावे समाधान, ठेविले अनते तैसेची तुरावे, ठेविले अनते तैसेची तुरावे, ठेविले अनंते तैसेची तुरावे, ठेविले अनंते तैसेची तुरावे. हो ठेविले अनते तैसेची तुरावे, ठेविले अनते तैसेची तुरावे, ठेविले अनंते तैसेची तुरावे, ठेविले अनंते तैसेची तुरावे. चित्तिया सुदावे समाधान, चित्तिया सुदावे समाधान, ठेविले अनंते तैसेची तुरावे, ठेविले अनंते तैसेची तुरावे, ठेविले अनंते तैसेची तुरावे. राहावे ना गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा रानी सरकार की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय. ठेविले अनंते तैसेची राहावे. हट्ट करून जी गोष्ट प्रभूने दिली नाही कधी मागायची नाही, परिणामी ती गोष्ट नंतर आपल्याला दुःख देत असते, समाधान देत नाही. परंतु आत्मदेवांनी हट्ट धरला. शेवटी ब्राह्मण देवांनी एक दिव्य फळ आत्मदेव ब्राह्मणाला दिलं आणि ते फळ दिल्यानंतर सांगितलं, हे फळ तुझ्या पत्नीला तू खाण्यासाठी दे, पुत्रप्राप्ती होईल. आत्मदेव ब्राह्मण फळ घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी ते फळ त्या धुंदुलीला दिलं आणि धुंदुलीला सर्व वृत्तांत त्यांनी सांगितला की हे फळ जर तू खाल्लं तर आपल्याला पुत्रप्राप्ती होईल. आणि ते त्यांच्या कार्यासाठी बाहेर गेले. धुंदुलीने ते फळ तसं घरामध्ये ठेवलं, लगेच खाल्लं नाही आणि शेजारी गेली गप्पा मारण्यासाठी. आता शेजारीण कशी आहे ती आपल्याला कसा सल्ला देते यावर सुद्धा फार अवलंबून आहे. आमच्या महिला मंडळींची बरीच कामं शेजारणीच्या विचार विनिमयाने चालू असतात. नवी साडी घ्यायची सल्ला, महिला मंडळी नवी साडी घ्यायची सल्ला शेजारणीचा, नवीन दागिने करायचे सल्ला शेजारणीचा, बाजार करून आणायचंय सल्ला शेजारणीचा, नवऱ्याबरोबर भांडण करायचंय सल्ला. करता की काय तुम्ही तसं? शेजारणीशी फार गप्पा, सुख दुःख सगळं काही वाटल्या जातं. बसल्यानंतर खूप गहन चर्चा चालतात. आता 5Gचं नेटवर्क आलं, बातम्या खूप सगळं काही लवकर होतं मोबाईलवरती, पण 5Gपेक्षा सुद्धा जबरदस्त नेटवर्क असेल तर ते माता भगिनींचं आहे. गोष्ट पसरायला, गोष्ट पांगायला वेळ लागत नाही, पटकन अशी सगळ्यांना माहिती होऊन जाते. ही धुंदुली सुद्धा अशी शेजारणीकडे गेली. आता तिची जी शेजारीण होती
ती कथेला जाणारी, कीर्तनाला जाणारी, सदवाक्य ऐकणारी, संत वचन ऐकणारी होती. आणि तिला धुंदुली माहिती होती. तिला माहित होतं ही मला विचारील, पण हिला जे करायचंय तेच करेल. कारण धुंदुलीची कीर्ती सुद्धा सगळीकडे फार गाजलेली होती. ही कशी आहे ते सगळ्यांना माहिती होतं. ही गेली, शेजारणीला सांगितलं, मला माझ्या पतीने एक फळ आणून दिलं, सांगितलं हे खा, तुला दिवस राहतील. हे खरं आहे का? आता शेजारीन म्हणाली, अगं आत्मदेव ब्राह्मणाचं तुला काही ब्राह्मणदेवांविषयी मी काय तुला सांगावं, तुला माहिती आहे ते कधी खोटं बोलत नाहीत, ते नेहमी खरं बोलतात, ते नेहमी सत्याच्या मार्गाने चालतात. त्यांनी फळ आणलं म्हटल्यानंतर खरं असेल ते फळ तू खाऊन बघ. हिने तिला विचारलं, पण मी असं ऐकलंय की गर्भवती राहिल्यानंतर एका स्त्रीला खूप काही त्याग करावे लागतात. ती म्हणाली, हो आई होणं एवढं सोपं थोडीच आहे. ती म्हणाली, पण मी असं ऐकलंय की गर्भवती राहिल्यानंतर आपल्याला जे आवडतं ते खाता येत नाही, जे त्या पोटातल्या बाळाला सूट होईल तेच खावं लागतं. ती म्हणाली, हो जास्त तिखट खाता येत नाही. ती म्हणाली, नाही. ती म्हणे, मला तर सारखं म्हणले तिखटच लागतं. ती म्हणे, चहा पिता येत नाही. म्हणे, नाही. मग मला तर चहा किती वेळ लागतो. आणि मी असं ऐकलंय की गर्भवती राहिल्यानंतर म्हणले पोट वाढतं, पोट वाढल्यानंतर मग मी माझी घरातली कामं कशी करू, मी माझी शेतातली कामं कशी करू. अनेक तर्कवितर्क त्या धुंदुलीने काढायला सुरुवात केली. ही म्हणाली, अगं सगळ्यांचं झालं तसं तुझं होईल. ती म्हणाली, नाही. समजा माझं पोट वाढलं, माझ्या पोटाचा आकार मोठा झाला आणि जर गावामध्ये आतंकवादी आले, सगळे लोक पळून जातील, मी कशी पळू, म्हणजे मलाच धरतील, मलाच खूप काही त्रास होईल. अनेक तर्कवितर्क तिने लढवायला सुरुवात केली. शेजारीन म्हणाली, बाई तुला जे करायचे तू कर. ही परत घरी आली. आता काय करावं त्या फळाकडे पाहत बसली. पण नेमका योगायोग असा झाला की ते धुंदुलीची बहीण तिला भेटायला आली. ती त्या फळाच्याच विचारात होती, खाऊ की नको खाऊ, खाऊ की नको खाऊ. तिची बहीण आली आणि हिने बहिणीला सगळा वृत्तांत सांगितला. आता हिची बहीण मोठी धूर्त होती. बहिणीने सांगितलं, अगं असे फळं खाऊन कुठं पोरं होतेत का, फळं खाऊन कुठं मुलं होतेत का, कुठे गर्भ राहतो का. मग ती म्हणाली, मग आता काय करू. ती म्हणाली, तुझ्या दारामध्ये जी गाय बांधलेली आहे ती गाय सुद्धा कशी आहे, वांजे. आपण हे फळ त्या गाईला चारू. अगं पण म्हणे, मी माझ्या पतीला काय सांगू, तू सांग की ते फळ मीच खाल्लं आणि तू गर्भवती होण्याचं नाटक कर. ती म्हणाली, पण नंतर बाळ कुठून आणू. तिने सांगितलं, मी आता सध्या मी 1 महिन्याची गर्भवती आहे. तू गर्भवती होण्याचं नाटक कर. जसं जसे तुझे महिने पुढे होत जातील तसं तसं पोटावरच्या चिंध्या वाढवत जा. तशी आपल्याला आई नाही, म्हणून 7व्या महिन्यामध्ये तुझ्या पतीला सांगून तू माझ्या घरी प्रसूतीसाठी ये. जेव्हा मला संतान प्राप्ती होईल तेव्हा मी माझा होणारं जे आपत्ती आहे ते तुला देऊन टाकेल आणि आपण सांगू तुझ्या पतीला की होत राहते 7व्या-8व्या महिन्यामध्ये प्रसूती आणि मी माझा बाळ तुला देऊन टाकेल. ही म्हणाली, मग तुझे पती तुला बोलणार नाही का. तिने सांगितलं, नाही, तू त्यांना थोडंफार द्रव्य देऊन टाक, थोडेफार पैसे देऊन टाक, म्हणजे माझे पती काही बोलणार नाही. सगळं काही त्यांचं तशा पद्धतीने ठरलं आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी ते फळ घेतलं आणि त्या दारामध्ये असणाऱ्या कपिला गाईला चारलं. आत्मदेव जेव्हा परत आलेल्या आत्मदेवांनी विचारलं, धुंदुली फळ खाल्लं का. धुंदुलीने सांगितलं, हो ते फळ मी खाल्लं. आत्मदेव आता प्रतीक्षेमध्ये आहेत की कधी मला गोड बातमी ऐकायला मिळेल, खरंच फळाचा परिणाम होईल का. या चिंतेमध्ये काही काळ सरला आणि काळ सरल्यानंतर बरोबर 1 महिन्याने आणि धुंदुलीने आत्मदेवांना सांगितलं की मला दिवस राहिलेले आहे, मी गर्भवती आहे. आनंद झाला. आनंद इतका अंतःकरण सद्गतीत झालं की चेहऱ्यावर जे गेलेलं तेज होतं, चेहऱ्यावरील गेलेली जी रया होती ती सगळी परत आली. आत्मदेव प्रसन्न झाले. प्रसन्न चित्ताने आत्मदेव जेव्हा फिरायला लागले त्यांचं लक्ष आपल्या दारामध्ये बांधलेल्या त्या कपिला गायीकडे गेलं आणि त्या कपिला गायीचं तेज आज त्यांना वेगळं दिसायला लागलं.
जेव्हा वैद्यबुवांना बोलवून त्या गायीची चिकित्सा केली, कळलं त्यांना फळाने आपला परिणाम दाखवला होता. इतके दिवस गाय सुद्धा वांज होती, तर गाय सुद्धा आता गर्भवती झाली. आत्मदेवांना खरोखर तेव्हा त्या गोष्टीची प्रचिती आली की आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. एक अपेक्षा केली होती, पण आता गाईला सुद्धा अपत्य होणारे, मला सुद्धा होणारे दिवसागणिक दिवस चालू झाले. आपल्या बहिणीने सांगितल्याप्रमाणे धुंदुलीने आपल्या पोटावरील चिंध्या वाढवत वाढवत नेल्या. जेव्हा 7 महिने झाले आणि 7 महिने झाल्यानंतर धुंदुलीने आपल्या पतीकडे सांगितलं की प्रसूतीसाठी माहेरी जावं लागतं, पण आता मला माहेर नाही, म्हणून माझ्या बहिणीने तिच्या घरी मला प्रसूतीसाठी बोलावलेलं आहे. म्हणून धुंदुली आपल्या बहिणीकडे गेली. बहिणीकडे गेल्यानंतर अगदी ठरवलेल्या नाटकाप्रमाणे जेव्हा बहिणीला पुत्रप्राप्ती झाली, तेव्हा बहिणीने आपला असणारा पुत्र धुंदुलीला दिला. आणि धुंदुलीला पुत्र दिल्यानंतर धुंदुलीने इकडे आत्मदेवांकडे बातमी पोहोचवली की पुत्रप्राप्ती झाली, पुत्रप्राप्ती झाली. आणि पुत्रप्राप्ती झाली ऐकल्याबरोबर आत्मदेव प्रसन्न झाले. सगळ्या गावामध्ये त्यांनी साखर पेढे वाढायला सुरुवात केली. पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला. थोडासा काळ गेल्यानंतर धुंदुलीला आपल्या पुत्राला घेऊन आत्मदेव आपल्या घरी आले. ज्या दिवशी धुंदुली आणि तिचा पुत्र घरी आले, त्या दिवशी गायीने सुद्धा अत्यंत सुकुमार देखणा असा सुकुमार पुत्राला जन्म दिला. गायीच्या पोटातून वासरू जन्माला आलं नाही, तर मानवी देह धारण केलेला एक साधू संत महात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण झाला. संपूर्ण शरीर मानवाचं होतं, फक्त जे कान आहेत ते गायीच्या आकाराचे होते. गायीच्या पोटातून पुत्र आला हे जेव्हा आत्मदेवांनी पाहिलं, सद्गदित अंतकरण झालं. म्हणाले की जेवढे जीवनातील दुःख होते, जेवढे जीवनातील त्रास होता, सगळा दूर झाला. 2-2 पुत्र झाले. ठराविक काळ गेल्यानंतर पुत्रांचा नामकरण विधी करायचा ठरवला. प्रथम आपल्या पुत्राला हातामध्ये घेतलं आणि आत्मदेवांनी सांगितलं की हा माझा पुत्र, याचं नाव मी आता ठेवणार आहे. धुंदुलीने मध्येच सांगितलं, ओ थांबा, याचं नाव तुम्ही नाही ठेवायचं, याचं नाव मी ठेवणार आहे. ती म्हणाली, अगं पण मी याचा पिता आहे. सांगितलं तुम्ही पिता आहे, पण याला 9 महिने पोटामध्ये मी ठेवला. आता खरंच ठेवला का? नाही ठेवला, पण 9 महिने याला पोटामध्ये ठेवला. मी एवढं दुःख सहन केलं, एवढ्या प्रसूती वेदना सहन केल्या, एवढ्या हाल अपेक्षा सहन केल्या, म्हणून याचं नाव मीच ठेवणार आणि माझ्याच नावावरून ठेवणार. आत्मदेवाने आपल्या पुत्राकडे पाहिलं. शेजारी गायीचा पुत्र होता, त्याच्याकडे पाहिलं. सांगितलं, ठीक आहे, याचं नाव तू ठेव, गायीच्या पुत्राचं नाव मी ठेवतो. आता तिचं नाव होतं धुंदुली, म्हणून त्या धुंदुलीने आपल्या नावावरून आपल्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. काय ठेवलं? धुंदुकारी. तिच्या नावावरून धुंदुलीचा धुंदुकारी. आत्मदेवाने एक क्षण विचार केला, हे कसलं नाव आहे? पण त्यांना माहीत होतं की आपले गृहमंत्री जरा कडक आहेत, म्हणून न बोललेलं बरं. गायीचा पुत्र हातामध्ये घेतला, त्याचं निरीक्षण केलं. संपूर्ण शरीर मानवाचं आहे, पण कान गायीच्या कानासारखे, म्हणून त्या असणाऱ्या मुलाचं नाव आत्मदेवांनी ठेवलं गोकर्ण, ज्याचे कर्ण गायीसारखे आहेत. बोलिये गोकर्ण महाराज की जय. गोकर्ण भगवंताचा त्या ठिकाणी जन्म झाला. दोन्ही पुत्र समवेत राहू लागले. ब्राह्मणांमध्ये जे सर्व काही विधी असतात, नित्य संध्या वगैरे, सगळ्याची दीक्षा आत्मदेवांनी दोन्ही पुत्रांना द्यायला सुरुवात केली. दोन्ही पुत्रांना शिक्षण देऊ लागले. परंतु धुंदुकारी, ज्याचा जन्म मुळात वाईट हेतूने झाला, ज्या अपेक्षेने, द्रव्याच्या लोभाने माता पित्याने त्याला बहिणीला देऊन टाकलं आणि धुंदुलीच्या असणाऱ्या अति लाडाने धुंदुकारी बालपणापासून खोड्या करायला लागला, विचित्र वागायला लागला. चोरी कर, कुणाच्या खोड्या काढ, कुणाच्या मुलांना त्रास दे, अनेक अशा त्याने खोडी करायला सुरुवात केल्या. या उलट गोकर्ण महाराज जे होते
ते पिता जे शिकवेल ते सगळे कार्य करणारे, पिता सांगेल पिताच्या आज्ञेमध्ये राहणारे, मोठ्यांचा सन्मान ठेवणारे, लहान्यांवरती प्रेम करणारे. परंतु या उलट धुंदुकारी होता. अनेक कुकर्म करायला लागला. लहान होता तोवर त्याच्या खोड्यांकडे सगळ्यांनी कानाडोळा केला. पण जसे जसे हे मोठे होऊ लागले तसे तसे धुंदुकारीचं पाप कर्म वाढत गेले. सुरुवातीला छोट्या खोड्या करणारा आता मोठ्या खोड्या करायला लागल्या. बाहेर चोरी करणारा आता घरामध्ये चोरी करायला लागला. आत्मदेव धुंदुकारीचं वागणं बघून अंतकरण त्यांचं व्यथित झालं. या उलट त्यांनी त्या गाईच्या पुत्राकडे पाहिलं की जे सांगितलं ते ऐकतोय, सर्व विद्यामध्ये पारंगत झाला. धुंदुकारीला पाहिलं की साधूचं वाक्य आठवायचं. साधूने सांगितलं होतं जी गोष्ट तुझ्या प्रारब्धात नाही, ती गोष्ट जर हट्ट करून तू भगवंताकडून मागितली तर ती गोष्ट नक्की तुला नंतर त्रास देईल. ते सगळे शब्द कानावरती पडायला लागले. अंतकरण दुःखी झालं. धुंदुकारी, मद्यपान, जुगार, वैश्यांचा समागम या सगळ्या गोष्टीमध्ये अडकला. आणि ज्याला एकदा मदिरा, जुगार आणि परस्त्रीचा जर नाद लागला तर सगळं काही भस्म होऊन जातं. त्या नशेमध्ये सगळ्याचा नाश होऊन जातो. धुंदुकारीने घरात चोरी करायला सुरुवात केली. जेव्हा काही धन मिळत नव्हतं, आई वडिलांना छळायला सुरुवात केली. आत्मदेवांचा घोर असा अपमान त्याने केला. आत्मदेवांचं हृदय पुन्हा दुःखी झालं. आत्मदेवांनी विचार केला की जो मुलगा होण्यासाठी भगवंताला नवस केले, जो मुलगा होण्यासाठी एवढे प्रयत्न केले, आज तो मुलगा मला एवढा त्रास देतो. जीवन नकोसं करून टाकलं याने. एके दिवशी धुंदुकारीने तर कळसच केला. आत्मदेवांच्या कंबरड्यामध्ये लाथ घातली आणि आत्मदेवांचा अपमान करून त्यांना घरातून बाहेर काढलं. आता तर आत्मदेवांवर पुन्हा स्थिती आली जीव देण्याची. आता पुन्हा आत्महत्या करायची इच्छा झाली. परत निघाले. कुठे? आत्महत्या करायला. बघा, आधी पुत्र नव्हता तेव्हा आत्महत्या करायला चालले, आता सुद्धा परत आत्महत्या करायला निघाले. का? तर जो पुत्र बळजबरीने मागवून घेतला तो आता त्रास देतोय म्हणून निघाले. परंतु गोकर्णजींनी अडवलं. बाबा कुठे निघालात? या माया जाळामध्ये अटकून, या माया मोहामध्ये अडकून तुम्ही तुमचा आत्मघात स्वतः करून घेतला. तुम्हाला शास्त्राचं ज्ञान आहे, वेदाचं ज्ञान आहे, मग शास्त्राने काय सांगितलं ते जरा डोळे उघडून बघितलं असतं तर आधी स्थिती आली नसती. हे शरीर नष्ट करण्यासाठी चाललात, पण एक लक्षात ठेवा, सगळं परत मिळेल तुम्हाला, पण एकदा गेलेलं शरीर कधीच परत मिळणार नाही. शास्त्रकार सांगतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एततम सर्व पुनर्लभ्यम न नर शरीर पुन्हा पुन्हा. धन परत कमवता येईल, एक मित्र गेला दुसरा मित्र मिळेल, गेलेली धनसंपदा सगळे प्राप्त होईल, पण एकदा शरीर गेलं ते शरीर तुम्हाला मिळणार नाही. शरीर ही अशी गोष्ट आहे की जी किती प्रयास केले तरी मिळणार नाही. म्हणून मिळालं शरीर याचं वाटोळं करू नका, याची माती करू नका. याने मिळालेलं जे काही ठराविक वेळ आहे तो सार्थकी लावा. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में नारोद रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में नारोद रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे,
अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। तू है बुद बुद पानी का मत कर जोर जवानी का संभल संभल कर चलना रे बंदे पता नहीं जिंदगानी का। तू है बुद्ध बुद्ध पानी का मत कर जोर जवानी का संभल संभल के चलना रे बंदे पता नहीं जिंदगानी का। सबसे मीठा बोल रे मिट्टी में ना रोन रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। तू सत्संग में जाया कर गीत प्रभु के गाया कर सांझ सवेरे बैठक बंदे ध्यान प्रभु का लगाया कर। तू सत्संग में गाया कर गीत प्रभु के गाया कर सांझ सवेरे बैठक बंदे ध्यान प्रभु का लगाया कर। तू सत्संग में जाया कर गीत प्रभु के गाया कर सांझ सवेरे बैठक बंदे ध्यान प्रभु का लगाया कर। संसार है इसका नाम सवार है संभल संभल कर चलना रे बंदे फूल नहीं अंगार है। संसार है इसका नाम सवार है संभल संभल कर चलना रे बंदे फूल नहीं अंगार है। नहीं लगता कुछ मोल रे मिट्टी में ना रोन रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। गोपाल कृष्ण भगवान की जय। फार गोड उपदेश गोकर्णजींनी आपल्या पित्याला केला। मनुष्य जन्म अनमोल है मिट्टी में ना रोंद रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। किती खर्च केले किती पुन्हा शरीर मिळवण्याचा प्रयत्न केला जेवढा कालावधी ठरलेला आहे त्यापेक्षा एक सेकंद वेळ आपल्याला जास्त मिळणार नाही आणि तुम्ही आत्महत्या करण्यासाठी चाललात। ही जी सगळी स्थिती तुमच्याकडे आलेली आहे ही जी वेळ तुमच्यावर आली ती तुमच्या अविचाराने आलेली आहे आणि म्हणून राहिलेला जो वेळ आहे राहिलेलं जे आयुष्य आहे ते असं नष्ट करू नका। बाबा भगवंताचं स्मरण करा भगवंताचं नामचिंतन करा राहिलेला वेळ प्रभूच्या चिंतनामध्ये घालवा। खूप गेलंय बहुत गई थोड़ी रही थोड़ी भी अब जाए बहुत गई थोड़ी रही थोड़ी भी अब जाए कहे नट सुन नायका ताल में भंग न जाए। राहिलंय तेवढा नाश करू नका। आपल्या मुलाचा उपदेश ऐकला आणि आत्मदेव ब्राह्मण प्रभूच्या चिंतनासाठी वनामध्ये निघून गेले।
गोकर्णजी महाराज सुद्धा आपल्या पित्यामुळेच त्या घरामध्ये त्या गावामध्ये राहत होते. पिता गेल्यानंतर गोकर्णजी सुद्धा तीर्थयात्रेसाठी निघून जातात. गोकर्णजी आत्मदेव ब्राह्मण गेल्यानंतर धुंदुली आणि धुंदुकारी त्या घरामध्ये राहिले. धुंदुलीने अनेक धुंदुकारीने केलेले काम पोटामध्ये घातले, त्याच्या चुका पोटामध्ये घातल्या, त्याच्या आहारी गेलेली ती, त्यामुळे तिथे धुंदुकारी जवळ राहिली. पण धुंदुकारीला आता कोणाची भीती राहिली नाही. त्या 5 वैश्या त्याने आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या. ब्राह्मण आहे, ब्राह्मण कुळात जन्म झालेला आहे, पण वैश्यांच्या संगती, वैश्यांच्या आहारी गेला आणि त्या घरामध्ये आणून ठेवल्या. त्यांच्यासाठी चोरी लबाडी अनेक कामं करायला सुरुवात केली. एकदा तर मोठ्या ठिकाणी त्याने चोरीचा हात मारला, दरोडा घातला आणि केवढं मोठं धन घेऊन त्या वैश्यांजवळ आला. जसा त्या वैश्यांजवळ आले, त्या वैश्यांनी पाहिलं याने खूप मोठं धन आणलंय, नक्कीच खूप मोठ्या ठिकाणी याने चोरी केली असेल. त्या 5 जणांनी विचार केला, हा जर अशा मोठ्या ठिकाणी चोरी करीत राहिला तर एखाद्या दिवशी आपल्याला सुद्धा याच्यामुळे पकडलं जाईल आणि आपल्याला शिक्षा होईल. याने जे धन आणलेलं आहे ते भरपूर आहे, आपलं कितीतरी आयुष्यातले कितीतरी वर्ष आरामशीर जाऊ शकतात. म्हणून त्या वैश्यांनी धुंदुकारीच्या विरोधात एक कट रचला. त्याला खूप अशी मदिरा पाजली. खूप मदिरा पाजल्यानंतर हा नशेमध्ये असताना त्याच्याच घरामध्ये खूप मोठा खड्डा खणला. त्या खड्ड्यामध्ये धुंदुकारीला नशेच्या अवस्थेमध्ये टाकलं आणि गरम गरम असणारा विस्सव, लाड भडक झालेला विस्सव, तो विस्सव त्याच्या अंगावरती टाकला आणि होरपळून धुंदुकारीला त्यांनी त्या ठिकाणी मारून टाकलं, त्याचा खून केला आणि त्याच्याच घरामध्ये त्या ठिकाणी त्याला दफन केलं आणि त्या 5 वैश्या निघून गेल्या. धुंदुली सुद्धा तशीच वियोगामध्ये धुंदुकारी मिळत नाही. या वियोगामध्ये घराच्या जवळ फिरत असताना जेव्हा फिरत होती, घरामागे असणाऱ्या विहिरीमध्ये धुंदुलीने आपला आत्मघात केला आणि धुंदुली सुद्धा मरण पावली. धुंदुकारीचा शेवट अतिशय वाईट पद्धतीने झाला. आयुष्यभर पाप केलं, मृत्यू सुद्धा तरफडून झाला आणि म्हणून धुंदुकारी हा पिशाच योनीला गेला, त्याला मुक्ती मिळाली नाही. तीर्थयात्रेमध्ये असताना गोकर्णजींच्या कानावरती हा सगळा प्रकार आला. त्यांनी गयेला आपल्या भावाच्या नावाने पिंडदान केलं, त्याला मुक्ती मिळावी यासाठी सर्व विधी केले, परंतु पिंडदानाने धुंदुकारीचा उद्धार झाला नाही. त्याने उत्तम नगरमधील लोकांना विविध रूपं घेऊन त्रास द्यायला सुरुवात केली. भटकत राहिला तो. गोकर्णजी फिरत फिरत जेव्हा पुन्हा उत्तम नगरला आले, तेव्हा लोकांनी त्यांना अडवलं की तुमच्या घराकडे जाऊ नका, धुंदुकारी हा भूत झालेला आहे आणि तिथे तो लोकांना त्रास देतो. परंतु गोकर्णजींनी मध्यरात्री आपल्या घराच्या अंगणामध्ये जाऊन झोपले. जसं त्या पिशाच्याने पाहिलं की गोकर्ण आलेले आहेत, पिशाच्या वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांच्या समोर येऊ लागला. त्यांना संकेत द्यायला सुरुवात केली. गोकर्णजींना काही कळेना. कमंडलूमध्ये गंगाजल होतं, ते गंगाजल घेतलं आणि त्या पिशाच्या वरती जेव्हा शिंपडलं, धुंदुकारी पिशाच्या रूपामध्ये गोकर्णजींच्या समोर उभा आहे. मला मुक्ती द्या, मला मुक्ती द्या, मला मुक्ती द्या. गोकर्णजींना आश्चर्य वाटतं की तुझं पिंडदान मी गयेमध्ये केलं तरी सुद्धा तुला मुक्ती प्राप्त झाली नाही का? याने सांगितलं, माझे कर्म असे आहेत, माझे कार्य असे आहेत की पिंडदानाने मला मुक्ती प्राप्त झाली नाही. मला मुक्ती प्राप्त होईल असं काहीतरी साधन करा, असा काहीतरी उपाय करा. असा कोणता उपाय करावा या विवंचनेमध्ये गोकर्णजी आहेत. सूर्याची किरण जशी धरतीवर पडली, गोकर्णजी आलेत, खूप अधिकारी आहेत म्हणून त्या गावामध्ये अनेक संत महंत त्यांना भेटण्यासाठी आले आणि आल्यानंतर गोकर्णजींनी त्यांना प्रश्न विचारला. ज्याने आयुष्यामध्ये वाईट कार्य केली, मेल्यानंतर जो भूत प्रेत पिशाच्य योनीला गेला, त्याला मेल्यानंतर जर सद्गती प्राप्त करून द्यायची असेल तर कुठला उपाय केला पाहिजे? कुणालाही उपाय मिळेना. काहींनी सल्ला दिला, सूर्यदेवाला विचारा,
सूर्यदेव नक्की तुम्हाला सांगतील. म्हणून आपल्या तपाच्या जोरावरती, आपल्या सामर्थ्याच्या जोरावरती अवकाशातून चाललेला सूर्य मध्यान्नासी स्थिर केला आणि सूर्यदेवाला विचारलं, धुंदुकारीसारख्या पिशाच्य योनीला गेलेल्याचा उद्धार कसा होईल? जो मेल्यानंतर प्रेत झाला, पिशाच्य झाला, जो भटकतो आहे त्याला सद्गती कशाने प्राप्त होईल? सूर्यदेवांनी उपाय सांगितला की मेल्यानंतर सुद्धा पिशाच्य योनीला गेलेल्याला जो सद्गती प्राप्त करून देईल, जो मुक्ती प्राप्त करून देईल, असं एकच साधन या भूतालावरती आहे. ते साधन म्हणजे श्रीमद भागवत कथा. तुम्ही भागवत करा, धुंदुकारीला नक्कीच मुक्ती प्राप्त होईल. हा उपाय गोकर्णजींनी ऐकला आणि धुंदुकारीच्या मुक्तीसाठी श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी आयोजित झाली. गोकर्णजी श्रोता झाले, वक्ता झाले आणि अनेक श्रोतू मंडळी त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी येऊ लागले. पण मेन ज्याच्यासाठी कथा आहे त्याच्यासाठी आसन लावण्यात आलं. आता धुंदुकारी त्या आसनावर येऊन त्याने बसावं आणि कथा ऐकावी, त्याच्यासाठी कथा चालू आहे. पण तो गेलाय पिशाच्य योनीला आणि त्यांना शरीर नसतं. त्या आसनावरती त्याने येऊन बसण्याचा प्रयत्न केला, ती वारेची झुळूक आली, ती त्या ठिकाणी तो लांब निघून जायचा. कसा थांबणार, कसा थांबवायचा, कथा कशी ऐकायची? या विवंचनेमध्ये सर्व पडलेले असताना कथेच्या पांडालामध्ये जो कथेचा पांडाल बनवलेला होता, त्या पांडालामध्ये एक बांबू होता, इथेही आहे, आणि त्या बांबूला 7 गाठी होत्या. 7 गाठीचा तो बांबू. धुंदुकारी त्या बांबूमध्ये जाऊन बसला. आता तर काय मी इथून उडून जाणार नाही, याच्यामध्ये मी गुंतलेला राहील, आणि म्हणून बांबूमध्ये बसला आणि कथा सुरू झाली. पहिल्या दिवसाची कथा झाली. बांबूला असणाऱ्या 7 गाठींपैकी पहिल्या 1 नंबरची गाठ तात्काळ अशी फुटली. सगळेजण बघायला लागले, हा काय प्रकार घडला? पहिल्या दिवसाची कथा झाल्यानंतर गाठ फुटली. दुसऱ्या दिवशी पुन्हा कथा झाली, दुसऱ्या दिवशी पुन्हा गाठ फुटली. असं करता करता 7 दिवस 7 गाठी फुटल्या. आणि जो धुंदुकारी, ज्याला थांबण्यासाठी शरीर नव्हतं, जो शरीर रहित असून कथा श्रवण करू शकत नव्हता, पण बांबूच्या आश्रयाने बसला, त्याला दिव्य असं शरीर प्राप्त झालं आणि गोकर्णजींच्या समोर येऊन उभा राहिला. दिव्य आभूषणं धारण केली, दिव्य शरीर प्राप्त झालं. आणि तो धुंदुकारी गोकर्णजींच्या चरणाशी नतमस्तक झाला आणि धुंदुकारीने म्हणायला लागला, धन्य भागवती वार्ता, प्रेत पीडा विनाशिनी, सप्ताहोऽपि तथा धन्य, कृष्णलोक फलप्रद. धन्य भागवती वार्ता, भागवत कथा धन्य आहे. प्रेत पीडा, भूत प्रेत पिशाच्याची बाधा असेल ती दूर करते. आणि सप्ताहोपी तथा धन्य, 7 दिवस केलेली कथा ही आपल्याला कृष्ण लोकाची, भगवान कृष्णाची प्राप्ती करून देते. म्हणून ही कथा धन्य आहे. भागवताचा सप्ताह यज्ञाचाच विधी सांगितला. भागवत कथा ही 7 दिवसच केली पाहिजे, 7 दिवसच ऐकली पाहिजे. आता आपण बघतो वेळेच्या अभावाने काही लोक 3 दिवसाची भागवत करतात, काही लोक 5 दिवसाची भागवत करतात. परंतु भागवत कथा ही 3 दिवसाची 5 दिवसाची होतच नाही, कारण ग्रंथामध्ये जो विधी सांगितला तो 7 दिवसाचा सांगितलेला आहे. सप्ताह यज्ञ हा भागवतामध्ये सांगितला. म्हणून 7 दिवस कथा ऐकल्यानंतर धुंदुकारीसारख्या पाप्याचा उद्धार होतो. तर आपला का उद्धार होणार नाही? आपल्याला काही कथा तारणार नाही, आपला का उद्धार करणार नाही? नक्की आपला उद्धार होईल. आपल्या माता पित्यांच्या स्मरणार्थ आपण ही कथा करतोय. त्यांचा उद्धार तर कधीच झालेला आहे, पण त्यांच्या माध्यमातून जेवढे आपण मागे आहोत त्यांच्या आठवणीमध्ये ही कथा आपण ऐकतो आहोत. आपला का ही कथा उद्धार करणार नाही?
धुंदुकारीने जर एवढी पापकर्म करून त्याला कथेने तारलं, निश्चित आपल्याला ही कथा तारेल. आणि म्हणून भगवती राधा राणींच्या चरणावरती श्रद्धा ठेवायची, कथेवरती श्रद्धा ठेवायची. नक्की आपला ही कथा उद्धार करेल. 2 मिनिट नाम संकीर्तन घेऊ आणि पुढे जाऊ. कृष्ण कहने से राम कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से, सर्वांनी एक साथ हात वर करायचे आहे. एक साथ हात वर, सगळ्यांचे हात वर, एक साथ टाळी. कृष्ण कहने से राम कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. होगी घर घर में चर्चा तेरी, होगी घर घर